पलूस तालुक्यामधील रामानंद नगर इथल्या सामाजिक कार्यकर्ते धीरज मदने यांच्यावर काही व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। कमरेवर धारदार हत्याराने वार करण्यात आले असून त्यांच्यावर गेल्या 10 ते 12 दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे। या हल्ल्याचे स्वरूप गंभीर असून हत्यार आणि जखमांचे गांभीर्य पाहता हल्लेखोर यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असतानाही तसे करण्यात आलेले दिसत नाही। शिवाय पोलीस हल्लेखोरांनाच पाठीशी घालण्याचं काम करत असल्याचा संशय जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं व्यक्त केला जातोय। आज या संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना जय भीम क्रांती सेनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। दरम्यान सदर प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा, हल्ल्याची तीव्रता पाहता तशी कलमं लावण्यात यावीत, संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यांच्या कुटुंबियांना तसंच पीडिताला संरक्षण द्यावं। अन्यथा जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा राम मोरे आणि जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते यांनी दिला आहे। माझं नाव राम अशोक मोरे, मी जय भीम क्रांती सेनेचा एक कार्यकर्ता आहे आणि आज जिल्हा पोलीस प्रमुख माननीय जोशी साहेबांच्या आज एक निवेदन संघटनेच्या वतीनं आम्ही दिलं। यामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ मदने यांच्यावरती 26 तारखेला जो खुनी हल्ला झाला या संदर्भामध्ये आमचं हे निवेदन होतं। यामध्ये आमचं म्हणणं आहे असं आहे की धीरज भाऊ मदने यांना गंभीर प्रकारची दुखापत करून जो जीवघेणा प्रकार झाला, यामध्ये जे आरोपी आहेत यांना पोलीस स्टेशन यांनी कोणतीही त्यांच्यावरती कारवाई केली नाही, किरकोळ प्रकारचे गुन्हे दाखल केले आणि राजकीय हस्तक्षेप आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे। यामुळं या सामाजिक कार्यकर्ते झालेला जो हल्ला आहे याला दखल पलूस पोलीस स्टेशन हे घेतली गेली नाही। गेली 10 ते 12 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना ते कुणीही त्यांना भेट दिली नाही किंवा त्यांची चौकशी केली नाही। यामध्ये किरकोळ प्रकारचे कलमे लावून या पोलीस प्रशासनानं आणि तिथल्या व्यवस्थेनं यांच्यावरती झालेल्या हल्ल्याची दखल कुठलीही घेतली नाही। म्हणून आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे। यावरती जर कारवाई झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्या।